मात्र दुसरीकडे 14 डिसेंबरच्या शपथविधी सोहळ्याबाबत अजूनही संभ्रम तसाच पाहायला मिळतोय। दिल्लीमध्ये अजूनही भाजपची यादी अंतिम नाही आहे। मंत्रिमंडळाच्या नावांबाबत अजूनही अंतिम निर्णय नाही असं समोर येत आहे। फडणवीस यांचा 2 दिवस दिल्ली दौरा होऊन देखील मंत्रिपदाबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती समोर येते। वरिष्ठ सूत्रांनी अशी माहिती साम टीव्हीला दिली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, अतिशय महत्त्वाची अपडेट 14 डिसेंबरच्या शपथविधी सोहळ्याबाबत अजूनही संभ्रम असल्याचं बोललं जात आहे। नेमकं किती तथ्य आहे या बातमीत? प्राची, अजित पवार राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं की 14 डिसेंबरला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। राज्यातील मंत्री जे आहेत ते 14 डिसेंबरला शपथ घेतील। पण जी माहिती मिळत आहे आता त्या माहितीनुसार 14 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता खूप कमी आहे। त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीची जी यादी आहे ती अद्यापपर्यंत निश्चित झालेली नाहीये। काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्यासोबत बैठक झाली, मात्र त्या बैठकीत देखील भारतीय जनता पार्टीची यादी निश्चित झालेली नाहीये आणि म्हणूनच कदाचित 14 डिसेंबरचा मंत्रिमंडळाचा शपथविधी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। 16 तारखेपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे, त्यापूर्वी शपथविधी उरकावा अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांची होती। मात्र यादीच अंतिम झाली नसल्यानं 14 डिसेंबरला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीवरती एक प्रकारे संभ्रम निर्माण झालेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या आणि अजित पवार यांच्या पक्षाची यादी देखील तयार आहे अशी माहिती मिळते। मात्र भारतीय जनता पार्टीच्या यादीवरती शिक्कामोर्तब झालं नसल्यानं 14 डिसेंबरचा मंत्रिमंडळ विस्तार होतो का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी 14 डिसेंबरला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरती एक प्रकारे सावट असल्याचं किंवा ते मंत्रिमंडळ विस्तार होईल का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय अजित पवार यांनी आजच महत्त्वाचं विधान केलेलं आहे। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र भाजपची यादी अजून तयार नसल्याने 14 तारखेचा मंत्रिमंडळ विस्तार हा पुढे जाण्याची शक्यता आहे।